आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदी 3689 कोटी रुपयांच्या जलविद्युत प्रकल्पासह 1291 कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांच्या कोनशिलेचं अनावरण करणार आहेत। संपूर्ण देशभरात लवकरच मतदार याद्या विशेष पुनर्निरीक्षणाला सुरुवात होणार आहे। या MIR साठी 30 सप्टेंबरपर्यंत सज्ज राहण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे संपूर्ण देशात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपासून मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत। तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्या या कारणांमुळे अनिश्चित काळाकरता मोनोरेल बंद करण्यात आली आहे। या मोनोरेल मार्गावर आता नव्या गाड्यांच्या चाचण्या महामुंबई मेट्रो संचालन मंडळाने सुरू केलेल्या आहेत। या गाड्या लवकरच प्रवासी सेवेत दाखल होण्याची आशा व्यक्त केली जाते आहे। राज्य सहकारी बँकेने पती आणि पत्नी या दोघांनाही आता आपल्या बँकेत नोकरी करण्यास मज्जाव करण्याबाबत धोरण लागू केलं आहे। पती आणि पत्नी एकाच संस्थेमध्ये काम करत असतील तर संभाव्य हितसंबंध, गोपनीयता तसंच गैरवर्तन टाळण्याकरता हे धोरण राज्य बँकेच्या प्रशासक सभेमध्ये मंजूर करण्यात आलंय। जर दोन कर्मचाऱ्यांनी लग्न केलं तर विवाहानंतर 60 दिवसांच्या आत एकाने राजीनामा देणं बंधनकारक करण्यात आलंय। नवरात्रोत्सवानिमित्त भक्तांच्या सोयीकरता यंदा सप्तशृंगी देवी दर्शनाच्या VIP पासेसना कात्री लावण्यात आली आहे। नवरात्रोत्सवानिमित्त 20 लाख भाविक हजेरी लावण्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आलाय। वणीमध्ये नाशिक जिल्ह्यातील वणीमध्येच म्हणजे सप्तशृंगी गडावर 6 ऑक्टोबरपर्यंत नांदुरी ते सप्तशृंगी गडावर खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे। नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय। एक ब्रेकिंग न्यूज बघताय आपण टीव्ही स्क्रीनवर। बातमी आहे धाराशिवमधली। धाराशिव जिल्ह्यासह भूम तालुका परिसराला पुन्हा एकदा रात्री पावसाने झोडपून काढलेला आहे। बाणगंगा आणि रामगंगा या नद्यांचा संगम असल्याने गावाच्या अवतीभोवती पाणीच पाणी झालेलं आहे। गावातही पाणी शिरलेलं आहे। साडेसांगवी या गावात लोक अडकलेले आहेत। गावाला पाण्याने वेढा दिलेला आहे। दरम्यान भूमनगर रोडवर एक महिला आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेली होती आणि अचानक पाऊस सुरू झाला। शेडमध्ये पाणी भरू लागलं आणि त्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। भूम परिसरातला पावसाचा हा पहिलाच बळी आहे। अनेक जनावरे वाहून गेली आहेत पुराच्या पाण्यात, अशी ही माहिती मिळते। धाराशिवमधल्या भूम तालुक्यातली ही दृश्य आपण बघत होतो। आता धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्याला सुद्धा पावसाने चांगलं झोडपून काढलेलं आहे। या भागातील बाणगंगा नदीला पूर आलाय, त्यामुळे बुखे गावात पुराचं पाणी शिरलंय। जीव वाचवण्याकरता लोक इमारतीच्या छतावर जाऊन बसलेले आहेत। आजूबाजूच्या परिसराला पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे। यामुळे या लोकांचा महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या गावकऱ्यांसोबत संपर्क होऊन देखील बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत। तर सोलापूरच्या बार्शी शहर आणि तालुक्याला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपून काढलं। तालुक्यामध्ये सतत पाऊस पडतोय, त्यामुळे खरीपाच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय। बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातील बेलगाव, मांडेगाव, ताड, सौंदणे, शेलगाव, भोयरे या भागाला जोरदार पावसाचा फटका बसलेला आहे। तालुक्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे नद्यांची पातळी वाढलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, त्यामुळे शेतकरी हैराण आहे। झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी करतो आहे। तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मध्यरात्रीपासून शहरासह वैजापूर, पैठण, कन्नड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव या परिसराला पावसाने झोडपून काढलेला आहे। कन्नड तालुक्यातील सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। सावरगावमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, शेतीत पिकांचं नुकसान झालंय। नदीला मोठा पूर आलाय, त्यामुळे घाटनांद्रा सिल्लोड याचा संपर्कच तुटलाय।
मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। कन्नड संभाजीनगर इथली ही दृश्य आपण बघतोय। तर सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। गेले 2 आठवडे सलग अक्कलकोटला पावसाने झोडपून काढलेला आहे। वागदरी गावाला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय, त्यामुळे गावातल्या नाल्याला पूर आलेला आहे। यावेळी दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या शेळ्या नाल्याच्या एका बाजूला अडकल्या होत्या। दरम्यान ग्रामस्थांनी मानवी साखळी केली आणि शेळ्यांना दुसऱ्या बाजूला सोडलं। एका बाजूने दुसऱ्या बाजूला शेळ्यांना सोडलं। अनेकदा माणसांना वाचवण्याकरता अशा प्रकारे साखळी करून त्यांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला नेलं जातं, पण इथे शेळ्यांना वाचवण्यात आलं। तर बार्शी तालुक्याला काल रात्री मुसळधार पावसाने झोडपलं। बार्शी तालुक्यातील चांदणी नदीचं पाणी वाढलेलं आहे, त्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे चांदणी नदीला पूर आलाय आणि गावाकडे जाणारे पूल पाण्याखाली गेलेत। आगळगाव, मांडेगाव, खडकगाव, धस पिंपळगाव, देवगाव, कांदलगाव अशा सगळ्या गावांचा संपर्क तुटलेला आहे। या पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबीन या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। पुन्हा एकदा पावसा पाण्याच्या बातम्या आणि वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्याला जोरदार पावसाने झोडपलंय। मुसळधार पावसामुळे शहरातले रस्ते जलमय झालेत। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पावसाचा जोर कायम राहिला तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहावं लागेल। पसई, विराड आणि नालासोपाऱ्यामध्ये झालेल्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। वाहन चालकांची तारांबळ उडाली। पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। सातगाव, डोंगरी, शिंदाड, वानेगाव, निंभोरी, वाडी, शेवाळे इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संवाद साधला। नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन दिलं। वर्धा जिल्ह्यामध्ये 34,000 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं। जिल्ह्यात 7 वेळा पूर आला। नदीकाठच्या शेतीला त्यामुळे मोठा फटका बसला। शेतकऱ्यांनी संताप नोंदवलाय। सरकारकडे नुकसान भरपाई द्या अशी याचना केली आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीपात्रात अंथरूण धुण्याकरता गेलेले 40 ते 50 नागरिक त्यामुळे अडकले। खडकवासला धरणातून 1700 क्युसेक प्रतितास वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता, त्यामुळे नागरिक नदीपात्रात अडकले। दरम्यान आता विसर्ग कमी करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। दिवा, डोंबिवली, कल्याण या ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहन चालकांचीही तारांबळच उडाली। आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवरही जरांगेंनी निशाणा साधला। हाकेंना आम्ही महत्त्व देत नाही असं जरांगे म्हणाले। भीमराज सेनेचे प्रमुख राजाभाऊ थाटे यांनी लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधलाय। लक्ष्मण हाके नावाचा मनोरुग्ण समाजात तेढ निर्माण करतोय। अनुसूचित जातीच्या आरक्षणात हस्तक्षेप केला तर महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाही असा इशारा राजाभाऊ थाटे यांनी दिला। जालन्यातील मंठ्यामध्ये मराठा आंदोलकांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना काळे झेंडे दाखवले। जालन्यातून नांदेडच्या दिशेने जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले, घोषणाबाजी केली, सदावर्तेंचा निषेध केला। मनोज जरांगे 2 समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत वकील गुणरत्न सदावर्तेंनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय। जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचाही सदावर्तेंनी समाचार घेतला। गुणरत्न सदावर्ते हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले। मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। औंढा हिंगोली या महामार्गावर येळेगाव सोळंके इथं मराठा समाज बांधवांकडून घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार गजानन लवटे यांनी दर्यापुरामध्ये मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्वागत केलं। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। सत्ताधाऱ्यांच्या पोटात आहेत ते आता सदा सरवणकरांच्या तोंडातून बाहेर आले अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते वैभव नाईकांनी केली। लोकप्रतिनिधींना निधी मिळाला पाहिजे, मात्र जे ठेकेदार आत्महत्या करतायत त्यांना आधी पैसे द्या असं म्हणत सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप नाईकांनी केला।
नवलोत्सवाच्या बातम्या बघूया, म्हणजे शारदीय नवरात्रोत्सवाच्या घडामोडी। आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होतोय। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी केलेली आहे। मंदिरात घटस्थापनेचा विधी काही वेळात पूर्ण होईल आणि त्यानंतर तोफेची सलामी दिली जाईल। नवरात्र उत्सवाकरता मंदिर सज्ज झालेलं आहे। एआयची विशेष सुरक्षा यावेळी मंदिराला असणार आहे। कोल्हापूरची अंबाबाई सगळ्यांचं आराध्य दैवत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी आपण बोलूया। ज्ञानेश्वर, काय सांगशील? आज घटस्थापना आहे। आजच्या दिवशी तुझ्या माध्यमातनं महालक्ष्मीचं म्हणजे अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे। काय वातावरण आहे? किती गर्दी आहे? शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि कोल्हापूरचं शक्तिपीठ जे अंबाबाई मंदिर आहे ते आपल्याला सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। मंगलमय असं वातावरण आहे ते सकाळपासूनच या ठिकाणी दिसून येते। विविध प्रकारचे विधी आणि देवीची विविध रूपातली पूजा इथून पुढे आपल्याला 9 ते 10 दिवस आहे ते पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी देवस्थान समिती सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आजपासून खऱ्या अर्थानं देवीची शक्ती, भक्ती, आराधना, उपासना आणि जागर असा मिलाप आहे तो या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि पहिल्याच दिवशी पाहायला गेलं तर भाविकांची मोठी गर्दी या 3.5 शक्तिपीठाच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। उदोचा गजर करत आहे ते, अंबाबाईचा जागर करत आहे ते हे भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल होताना पाहायला मिळतात। देशभरातून अनेक भाविक आहेत ते दरवर्षी नवरात्र काळामध्ये विशेष दर्शनासाठी येत असतात। पहिल्या दिवशीचा हा विशेष दर्शनाचा योग आहे तो अनेक भाविकांना या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न आहे तो असतो आणि तो योग साधताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। विशेषतः महिला वर्गाची विशेष उपस्थिती आहे ते या सगळ्या मंदिर परिसरामध्ये आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळते। काही वेळातच आहे तो आता घटस्थापनाचा विधी होईल आणि त्यानंतर तोपेच्या सलामीने घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्याचा एक संदेश आहे तो करवीरवासियांना दिला जाईल। एक परंपरा आहे ती परंपरा जोपासण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। आपल्याला माहीतच आहे की अनेक भाविक आहेत या नवरात्र काळामध्ये भेट देत असतात। साधारण 25 लाखाहून अधिकचा आकडा यावर्षी वाढेल असा अंदाज आहे, कारण निवडणुकाचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे वर्ष आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आहे ते नवदुर्गा दर्शन इच्छुक उमेदवार घडवताना पाहायला मिळतात। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी अंबाबाई मंदिरामध्ये कडक अशी तैनात होत आपल्याला पाहायला मिळतात। यावर्षी एआयचं कवच आहे ते विशेष या मंदिराला सुरक्षा कवच म्हणून असणार आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर भक्तांचा दांडगा उत्साह आहे तो सकाळपासून पाहायला मिळतोय आणि काही वेळातच आता या शारदीय नवरात्रोत्सवाला खऱ्या अर्थाने तोपेच्या सलामीने सुरुवात होणार आहे। सुवर्ण, नक्की या सगळ्या विषयीचे अपडेट आणि ताज्या जर दृश्यांच्या स्वरूपात या गोष्टी बघायला मिळाल्या तर नक्की तुमच्याकडे परत येऊ। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर माहिती दिल्याबद्दल। घटस्थापनेच्या निमित्तानं मुंबईतील मुंबादेवी परिसरामध्ये सुद्धा विशेष तयारी करण्यात आली आहे। नवदुर्गेच्या या उत्सवात अनेक भाविक मुंबादेवी परिसरामध्ये येत असतात। मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात नवरात्रीचा जागर उत्सव केला जातोय। मुंबईची ही मुंबादेवी, या मुंबादेवीच्या दर्शनाकरता वर्षभर गर्दी होतच असते, पण नवरात्रीमध्ये विशेष गर्दी होते। अनेक भाविक भक्त या मुंबादेवीचं दर्शन अडॉप्ट केली होती असे आमच्याकडे न्यूज आहे। 9 दिवस कसे कार्यक्रमाचं नियोजन? मी सांगितलं तसं आत्ताच थोड्या वेळापूर्वी घटस्थापना झालेली आहे मंदिरामध्ये आणि 26 तारखेला पंचमी आहे। त्या दिवशी संध्याकाळी मंदिरामध्ये 6 वाजता दीपोत्सवचा कार्यक्रम आहे आणि 1 तारखेला नवमीच्या दिवशी मंदिरामध्ये या नवरात्राची सांगता होताना चंडी हवन होणार आहे। नवरात्रीच्या उत्सवाला घटस्थापनेला सुरुवात झालेली आहे। राज्यात आणि देशात सगळीकडे घटस्थापनेचा उत्सव हा साजरा केला जातोय। सध्या मी आहे मुंबादेवी परिसरामध्ये। मुंबादेवीची ओळख ही मुंबईची ग्रामदेवता अशी आहे। गेली अनेक वर्ष आपण बघतोय की मुंबादेवीची ज्योत ही तेवत असल्याचं पाहायला मिळते आणि आज घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी अनेक देवीचे भक्त हे या गाभाऱ्यामध्ये येऊन नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण परिसरामध्ये आज एक चैतन्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। दुर्गेचा नवशक्तीचा हा उत्सव आहे, आदिशक्तीचा हा उत्सव आहे।
मंदिर गाभारामध्ये आपण जर बघितलं तर पहाटेपासूनच भक्तांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। समोर आपल्याला देवीचं सुंदर असं रूप पाहायला मिळतंय। फुलांनी या संपूर्ण रूपाला सजवण्यात आलेलं आहे। गाभाऱ्यामध्ये सुद्धा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मुंबादेवी परिसरामध्ये आपण जर बघितलं तर या काळामध्ये विशेष असा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येतो। 9 दिवस या नवरात्र उत्सवामध्ये अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात। याच परिसरामध्ये लहान मुलांचे जावळ सुद्धा केलं जातं आणि या निमित्तानं सुद्धा मोठ्या संख्येनं लोक इकडे येत असतात। मुंबईतील ग्रामदैवत म्हणून मुंबादेवी ओळखली जाते आणि मुंबईकरांचं विशेष प्रेम या देवस्थळावरती असल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच दरवर्षी ज्या उत्साहानं आनंदानं नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्याच पद्धतीचं नियोजन यावर्षी असणार आहे। विशेष होम हवन करण्यात येणार आहे। प्रत्येक दिवशी देवीचं सुंदर असं रूप आपल्या भाविकांना दिसणार आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की या संपूर्ण परिसरामध्ये एक नवं चैतन्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सिंहावरती आरूढ झालेली ही मुंबादेवी आहे आणि मुंबईकरांचं रक्षण करणारी ही मुंबादेवी आहे। अशा पद्धतीच्या भावना प्रत्येक भाविकाच्या मनात असतात। न्यूज प्रवीण शेट्टीसह सुस्मिता मदाने, न्यूजची लोककुमार, मुंबई। देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेलं नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरचं श्री रेणुका मातेचं मंदिर। नवरात्र उत्सवाला रेणुका मातेच्या मंदिरातही सुरुवात झालेली आहे। दुपारी 12:30 वाजता विधिवत घटस्थापना केली जाणार आहे। अभिषेक, कुमारिका पूजन करून मग घट स्थापित केले जातील। दरम्यान नवरात्र उत्सवानिमित्त रेणुका मातेचं मंदिर फुलांनी सजवलं गेलेलं आहे। संपूर्ण मंदिर आणि परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीनं न्हावून निघालेला आहे। पहाटेपासूनच भाविकांची दर्शनाकरता गर्दी सुरू झालेली आहे। ही माहूरची रेणुका माता आहे। वर्षभर या रेणुका मातेच्या दर्शनाकरता देशभरातून, राज्यातून नव्हे देशभरातून लोक येत असतात। पण नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनाकरता विशेष गर्दी होते। या 3.5 शक्तिपीठांपैकी प्रत्येक असलेल्या मंदिरामध्ये देवीची अप्रतिम अशी आराधना होते। प्रत्येक दिवशी त्या दिवशीचं जे देवीचं रूप आहे तिची आराधना केली जाते। आज शैलपुत्री या रूपातली पूजा बांधली जाईल। दुपारी रेणुका मातेच्या गडावर घटस्थापनेचा योग आहे। तर आता आपण वणीकडे वळतोय। उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत वणीच्या सप्तशृंग गडावर भाविकांनी अलोट गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। काल रात्रीपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। नवरात्रोत्सव काळात मंदिर दर्शनाकरता 24 तास खुलं राहणार आहे। तसंच फनिक्युलर ट्रॉली सुद्धा 24 तास सुरू राहणार आहे। 9 ते 10 लाख भाविक देवीच्या दर्शनाकरता येणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे प्रशासनानं चोख तयारी ठेवली आहे। यात्रा काळात सप्तशृंग गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे। आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्ष व्यापाराच्या माध्यमातून थांबवल्याचा दावा केलाय। तर आपण जगभरातील 7 युद्ध थांबवल्याबद्दल आपल्याला नोबेल मिळायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ट्रम्प प्रशासनानं नव्या H-1B या व्हिसाकरता लागू केलेले 1 लाख अमेरिकी डॉलर एवढे प्रचंड शुल्क नव्या अर्जदारांकरताच लागू असेल। 21 सप्टेंबरपूर्वी ज्यांच्याकडे हा व्हिसा आहे आणि ज्यांनी या तारखेपूर्वीच अर्ज केलेले आहेत त्यांच्यावर याचा परिणाम होणार नाहीये असा खुलासा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे। भारतीय संघाने आशिया चषकाच्या सुपर 4 मधील सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला। पाकिस्तान प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळवल्यानंतर 20 षटकांमध्ये 5 बाद 171 धावांची मजल मारली खरी, पण भारतीयांनी तुफान फटकेबाजी केली आणि विजयोत्सव साजरा केला। अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी 14 डिसेंबरला मुंबईत येतोय।
असं निश्चित समजतंय। ही माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एक्सद्वारे त्यांनी ही माहिती दिली। आपल्या या भारत दौऱ्यादरम्यान मेसी महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटूंसोबत मैदानात उतरणार आहे।